नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बोलत असताल हा ज्वारीचा व्हिडिओ एवढ्या लेट ज्वारी वगैरे मळली का? तर असं काही नाही आहे. तर तुम्हाला पूर्ण ज्वारी किती झाली वगैरे काय झालं वगैरे सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर इथं मी वॉईस वगैरे टाकला होता, पण प्रॉब्लेम असा झाला होता की इथं कोंबड्यांचा आवाज आणि वारं इतकं अति होतं की ते मी काय बोलले म्हणजे आजूबाजूला माणसं असल्यामुळे एकतर हळू आवाजात बोलले होते आणि ते नंतर तुम्हाला समजेल की माणसं वगैरे म्हणजे भाऊ वगैरेच होते, दुसरं कोण असं नाही. ज्वारी वगैरे मळायची होती त्याच्यामुळे जमा झालेले होते आणि त्याच्यामुळे आवाज मला हा परत टाकावा लागला. आणि हेच बोलत होते जे की आपलं रेग्युलरी व्हिडिओमध्ये असतं माहिती वगैरे तीच सांगत होते, त्याच्यामुळं मला नंतर हा वॉईस टाकावा लागलेला आहे. तर ज्वारी मळायची तुम्ही ज्वारी काढताना खुडताना सगळे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना म्हणजे माहिती असेलच. आणि त्याच्यासाठी आणि कसं जमेल तसं मी जे आहेत माझे व्हिडिओ शूट केलेले. तर असे व्हिडिओ भरपूर शूट झालेले आहेत आणि म्हणजे जास्त नाही, 2-4 असतील, अजून 2-4 असतील. पण एडिटिंग वगैरे आणि परत कोणता व्हिडिओ कधी बनवला आहे म्हणजे कोणता व्हिडिओ कसा काय काही समजेना झालं आहे, त्याच्यामुळे थोडाफार लेट होते. तर तुम्ही इथं आमची वहिनी काहीतरी बनवायली होती, जसं की व्हिडिओ बाकी आहे तुम्हाला जसं म्हटलं की. तर आम्ही शेतात गेलो होतो तर थोडंफार सामान वगैरे शेतात आहे आमच्या. तर तुम्ही ह्याच्या अगोदर माझा शेतातली भाजी वगैरे हा व्हिडिओ बघितलाच असेल. तो माझा जवळपास 1Kच्या पुढे गेलेला आहे, 1K 2कडे गेलेला आहे. त्या व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स भेटलेला आहे. तसंच बाकीच्या व्हिडिओला भेटला तर खूप छान होईल. जास्तची अपेक्षा नाही आहे, पण 400-500ची तर आहेच. आणि एक सांगू का, खरंच तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, एवढंच मी बाकीचं सांगू शकेल. आणि तर सपोर्टची गरज कशी काय ते एवढं मी पर्सनल तर कधी सांगितलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत म्हणजे सांगावं. कारण की आपण एक गोष्ट जर पर्सनल सांगत बसलो तर सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगावं लागतात. त्यासाठी मी काहीही सांगणार नाही. फक्त एवढंच या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते की मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट करा. तर आता आम्हाला ज्वारी मळायची होती त्यासाठी आलेली होती मशीन. आणि पहिल्या मशीनी वेगळ्याच होत्या, जी की ही मी मशीन कमीत कमी 4-5 वर्षामधून पाहिली असेल. जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावी होते तेव्हाच मी माझ्या सासरी ज्वारी मळताना ही अशी मशीन म्हणजे वेगळी मशीन पाहिलेली होती. त्यानंतर ही अशी मशीन पाहिलेली आहे. तर ही ज्वारी जी होती ही उशिरा पेरल्यामुळं, उशिरा उगवल्यामुळं, उशिरा काढण्यात आल्यामुळं हे झालेलं आहे म्हणजे मळण्यात आलेली आहे. नाहीतर ह्याच्या अगोदर ज्वारी वगैरे मळून ठेवलेली वगैरे आहे ऑलरेडी, म्हणजे नाही का. तर एवढी ज्वारी कशी पुरणार. तर इथं ही मशीन लावलेली आहे. इथं माझा भाऊ वगैरे आणि ते ट्रॅक्टर म्हणजे जी मशीन लावतात ती. तर इथं मी सुद्धा मदतीला गेले होते आणि इथं कॅमेरा पकडलेला होता अथर्वने. त्याला जमेल तसं त्याने थोडंफार शूट केलेलं आहे, त्याची बोटं वगैरे आलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये. तर इथं आम्ही जी कणसं जी आहेत, भैया आम्ही वहिनी आम्ही सगळेजण भरत होतो. तर अथर्वला समजत नव्हतं की व्हिडिओ कुठून घ्यायचा कसा घ्यायचा, पण जेवढा केला तेवढा ते नाही का पुरेसाच आहे. म्हणजे लहान आहे त्याला काही समजलं नाही आहे. आणि माझा व्हिडिओसुद्धा झाला आणि ज्वारी किती झाली हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण की कसं असतं, आमची एक वेळेस म्हणजे खूप असं गावी पहिलं म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर आम्हाला सगळं धान्य विकत आणून खावं लागत होतं. पण आता असं नाही, आम्ही धान्य म्हणजे असं एवढे होतात की विकावं लागतात. म्हणजे हे बऱ्यापैकी एवढे धान्य होतात. गहू ज्वारी हा फक्त आमच्या इथं बाजरी नसते, माझ्या माहेरी बी बाजरी नसते आणि सासरी बी नसते. आणि मेन म्हणजे बाजरी खूप आवडते, बऱ्याच जणांना बाजरी खायला खूप आवडते. तशीच आम्हालासुद्धा बाजरी खायला आवडते. आणि आम्हाला जर आवडली तर मग माझे पप्पा घेतातच विकत आणि मग मलासुद्धा पार्सल करतात इकडे आणि त्यांनासुद्धा ठेवतात. तर ज्वारीच हेल्दी खाण्यासाठी तर ज्वारी चांगली आहे. उन्हाळा पावसाळा म्हणजे नाही का. तर गरमीच्या दिवसात बाजरी खाणं योग्य आहे थोडंफार, पण चांगलं शरीरासाठी. पण मला असं काही नाही, जास्त चपातीच आवडते, भाकरी कुठली असो आवडत नाही आहे जास्त. तर इथं सगळेजण थोडीफार मदत करत होते. आणि कणसं आपण ही असे पहिल्यांदाच मी मशीन पाहिलेली आहे. तर खूप म्हणजे खूप असं ते ज्वारीचं जे काटे काय असतं ते मला येईना आता बोलता, कारण की खूप जुने शब्द ते खूप टोचतात वगैरे. तर गावी गेल्यावर थोडंफार काम म्हणजे मी करत नाही आहे, पण थोडंफार व्हिडिओसाठी करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा
मी ह्याच्या अगोदर जेव्हा माझं लग्न नव्हतं त्यावेळेस मी खूप कामं केलेली आहेत. तर त्याच्यामुळं आत्ता 2 वहिनी आलेल्या आहेत प्लस आई आहे. आणि असं मला काही कोणी काम सांगत नाही आहे वगैरे, पण जिथं गरज पडते तिथं मदत करावीच लागते. तर इथं खरंच गरज होती आणि असं काही नाही आहे की मी फक्त व्हिडिओपुरतं करते. इथे मी कणस भरताना थोडीशी पडलीसुद्धा होती. आणि इथं कसं होतं, त्या मशनीला जी कणसं जी आहेत ती पटपट हवे होते आणि त्याच्यासाठी मग मी पण भरू लागत होते. ही त्या वहिनीनी भैया तिकडे पोतं भरायला होता आणि दुसरा एक भाऊ होता माझा. म्हणजे जवळपास ही अशी मशीन वगैरे होती आणि याच्यात ना खूप म्हणजे खूप पटकन होतं. आणि जे आपल्या रेग्युलरी ज्यांना माहिती असतील, ज्या की जुन्या मशनी आहेत, तर खूप असा राडा वगैरे होतो, ह्याच्यामध्ये होत नाही. तर असे 4 ठिके म्हणजे पूर्ण अजून एक भरत आहे. तर असे आपले पूर्णपणे 4 ठिके ज्वारी झालेली आहे. तर असो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि लेट व्हिडिओ येतात त्याबद्दल सॉरी. आणि तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.